नमस्कार मंडळी, चला तर मस्तपैकी आज ओव्हरनाईट सोक्ड ओट्स कशी करायची ह्याची रेसिपी बघूया। ही प्रिपरेशन आपल्याला आदल्या रात्री करून ठेवायची असते। तर इथे मी एका वाटीमध्ये थ्री फोर्थ वाटी ओट्स घेतलेले आहे। ह्या ओट्समध्ये ही प्लेन ओट्स आहेत, ह्यामध्ये साखर आणि जॅगरी पावडर नसतं। त्यानंतर 1 चमचाभर चिया सीड्स टाकलेले आहे। चिया सीड्स पण ह्यामध्ये घातल्यामुळे काय होतं, पाणी आणि दूध छानपणे सोक करून घेतं। तर इथे मी माझ्या छोट्या बेबीच्या हाताने दूध घातलेलं आहे, तिच्याच पेल्याने, तिच्या छोट्याशा पेल्याने। त्यानंतर 1.5 पेला आपण ह्यामध्ये म्हणजे 1.5 कप दूध ह्यामध्ये घालूया आपण। 1 कप दूध आणि अर्धा कप पाणी। त्यानंतर आता आपण हे भिजायला म्हणजेच ओव्हरनाईट सोक्ड व्हायला ठेवून देऊया। आपण आता हे फ्रीजमध्ये ठेवूयात। तर म्हणजे 7 ते 8 तास हे छानपैकी भिजून येतं। त्यानंतर आपण दुसऱ्या याची प्रिपरेशन करूया, ते म्हणजे आपले ओट्समध्ये घालायसाठी नट्स। तर इथे मी 10-12 मनुका आणि 4 ते 5 काजू आणि 4 ते 5 बदाम घेतलेलं आहे। ह्यामध्ये पाणी घालून हे पण ओव्हरनाईट सोक करायला ठेवलेलं आहे। तर आपण रात्री सोक केलेले ओट्स आणि चिया सीड्स छान फुलून गेलेले आहे आणि आपले नट्स पण छान फुललेले आहे। ह्याला आपण आता बारीक बारीक कापून पण घातले तरी चालेल, पण इझिली हातानेच तुटत होते, त्यामुळे मी हाताने हे करून घातले। तर चला मग एन्जॉय करा हेल्दी आणि टेस्टी अशी ओव्हरनाईट सोक ओट्सची रेसिपी। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, फारच जास्त गरजेचं आहे। त्यामुळे तुम्हाला यम्मी आणि टेस्टी रेसिपीज पाहायला मिळतील। धन्यवाद। ही वेट लॉससाठी एकदम भन्नाट रेसिपी आहे, ट्राय जरूर करा।